संतोष तुम्हाला घेऊन आला आहे आज मनोरे बीचवरती. इथे येण्यासाठी मुंबईमधील वेस्टर्न लाईनची ट्रेन पकडून मालाड स्टेशनला उतरायचे. मालाड पश्चिम येथून 272 नंबरची बस स्टॉप आहे. तेथून तुम्ही मारवे बीचला येऊ शकता, अन्यथा रिक्षा आहेतच. तुमचे स्वागत या अशा बोटी करतील, जर तिथे असतील तर. मालाड स्टेशनपासून 272 नंबरची बस पकडून आता मी आलो आहे मारवे बीचच्या जेट्टीच्या इथे आणि मी जाणार बोटीने मनोरे बीचला. तो तिकडे दिसतोय तुम्हाला, तो पगोडा. चला लवकर, बोट लागलेली आहे. निघाली बोट आमची मनोरे बेटावर जाण्यासाठी. प्रवास तसा 5 ते 10 मिनिटाचाच आहे, पण मजा येते, जरा वेगळा अनुभव. याच्यातून तुम्ही तुमच्या 2 व्हीलरसुद्धा घेऊन जाऊ शकता. याचे एक्स्ट्रा चार्जेस आहेत. बघता बघता बेट आलेसुद्धा. या बोटीत बघितले की लाईफ जॅकेटसुद्धा आहेत प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी. समोर जो दिसतो आहे तो मारवे बीच. आपण तेथून आलेलो बोटीतून. इथे पर माणशी बोटीचे 15 रुपये आणि तुमच्या बाईकचे 10 रुपये आहे. बस स्टॉप मनोरीला जाण्यासाठी. ही आहे मनोरी बीचवर जाण्याची बस. पण या बसेस ठराविक वेळेतच असल्याकारणाने बसची वाट न पाहता रिक्षाने गेलात तरी चालेल. मनोरीला मी पहिल्यांदाच येतो आहे. तर मारवेवरून मी जेट्टीने इथे आलो. तर मागे दिसते तुम्हाला परत इथे तो बस स्टॉप आहे. त्या तिकडून बस सुटणार ती मनोरीला जायला, मनोरी बीचला जायला. मी पहिल्यांदाच येतो आहे. इथे सगळं मस्त आहे. ताडगोळे वगैरे भरपूर इथे आहेत. रिक्षाने तुम्ही या कर्जाई देवीच्या मंदिराजवळ उतरा. तेथून चालतच बीचवर तुम्ही पोहोचू शकता. या गावातल्या बोळीतून म्हणा किंवा गल्लीतून चालताना तुम्हाला गावचा फील येतो. त्यांची ती घरे, मध्येच दिसणारी चर्च आणि इथे तुम्हाला बरेचसे रिसॉर्ट्ससुद्धा पण बघायला मिळतील. शेवटी आलो आहे मी आता मनोरी बीचला. मनोरी बीच कमी वर्दळीचं एकदम एक नंबर ठिकाण. कोणाच्या इथे यायचं असेल ना तर तुम्ही नक्की या, कारण की इथे जास्त गर्दी नाही आहे. इथे मध्ये मध्ये असे खडक आहेत, असे मध्येच रेतीमध्ये. गर्दीपासून दूर निवांत वेळ घालवण्यासाठी हे मुंबईतील उत्तम ठिकाण आहे. असाच हा दूरपर्यंत लांब पसरलेला हा समुद्रकिनारा. आपण आता चालत चालत जाऊया, बघूया तो क्लीन समुद्र, बिना वर्दळीचा, रहदारी म्हणजे बिना गर्दीचा. किती चांगला वाटतोय तो. आता आपल्याकडचे मुंबईचे गिरगाव चौपाटी म्हणा, जुहू चौपाटी, दादर चौपाटी सगळेच कसे एकदम गर्दीने गजबजलेले असतात. पण हा बीच आहे ना, खूप कमी लोक ह्या इकडे येतात, कारण की थोडा लांब आहे. पण चांगलं, पण इथे स्पोर्ट्स गेम वगैरे काहीच नाही आहे. इथे या बीचवरती तुम्हाला असे पाणीपुरीवाले, शेवपुरीवाले असे भेटणार नाही तुम्हाला, पण चांगलं आहे. मनोरी बीच हे उत्तर मुंबईतील मनोरी बेटावर असलेले एक शांत, निवांत समुद्रकिनारी असलेले ठिकाण आहे, ज्याला अनेकदा मिनी गोवा म्हणून देखील ओळखले जाते. असे छोटे छोटे काळे खेकडे. आपण
पण जवळ जवळ गेलो की ते कळून जातं. आधी समुद्रातले खेकडे, कुर्ल्या. कारण की बराच खूप लांबपर्यंत मोठा आहे, सुंदर आहे, शांत आहे. शांत, कमी गर्दीचे, पोहण्यापेक्षा शांत निवासासाठी अधिक आदर्श, मुंबईच्या गर्दीपासून दूर, विकेंडला रिलॅक्स होण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. एक नंबर भन्नाट असा व्ह्यू इथं दिसतोय इथून मनोरीचा. इथे जास्त नाही गर्दी नाही आहे, त्याच्यामुळे इथे तुम्ही मनसोक्त तुमच्याप्रमाणे इथे मजा मस्ती करू शकता. जसजसं आपण पुढे चालत जाऊ ना, तसं आपल्याला खूप एक से एक नजारे इथे दिसतात. काही ठिकाणी असा हा दगडांचा पॅच, तर पुढे इथे अशी रेती पांढरी. समुद्रकिनारा कायम पर्यटकांना आकर्षित करतो. समुद्राच्या कडेला लाटा पाहत बसणे कित्येकांसाठी पर्वणी असते. हा पॅच जो आहे ना, हा पॅच एकदम मस्त आहे मुलांसाठी खेळायला वगैरे. दगड नाही आहे तिथे, क्लीन पाणी आहे, पाणी दिसतं आहे, रेती पण व्हाईट मस्त आहे इथे. दगडी नाही आहेत मेन म्हणजे. हे इथे दिसतं आहे ते इथे दगडं पण अशी दगडी लावली आहेत आणि त्याच्या मागे ताडाची झाडं. दूरपर्यंत आपण तिथून आलेलो, खूप लांबपर्यंत समुद्रकिनारा आहे आणि सरळ चांगलं आहे. आता वाजलेत 4:45 वाजता. जास्त अजून इथे वर्दळ नाही आहे. वातावरण पण आज थोडं ढगाळ आहे. मध्येच एखादा सूर्यासमोर असा ढग येतो आणि वातावरण ढगाळ होतं. जसजशी संध्याकाळ होते ना, तसतसं इथे थोडीशी गर्दी वाढताना आपल्यास बघायला मिळते. जेवण्यासाठी कर्जाई मंदिरकडे हॉटेल्स आहेत. नाही नाही म्हणता 2 गोळीवाले दिसलेच इथे. हा पांढऱ्या वाळूचा आणि शांत समुद्रकिनारा अत्यंत लोकप्रिय आहे. येथे सूर्यास्त पाहणे खूपच सुंदर अनुभव असतो. इथे असे दगडच टाकलेत समुद्रकिनारी, त्या पूर्ण किनाऱ्यावरती. त्याच्यावरती जाऊया आता. आणि हे जे आहे बाग. रात्रीसाठी हा बीच सेफ नाही आहे म्हणतात. इथे लाईटीचा
पुरेसा अभाव आहे, त्याच्यामुळे इथे रात्री तुम्ही जास्त भटकू नका. संध्याकाळ झाली की लगेच येथे निघून जा. हा आहे मारवे बीच. आम्ही आता मनोरीमधून या बोटीतून इथे आलो आहे. आता मारवे बीचला सुंदर झालं आहे, पहिल्यासारखा नाही आहे राहिलं आहे. स्वच्छता खूप आहे. हा त्या तिकडे आहे मनोरे बीच आणि आम्ही आता बोटीमध्ये आहे मारवेला चाललो आहे. संध्याकाळचे वाजले 6. आता आपण मारवे बीचकडे आलो आहे. बघू शकता मागे मारवे बीचचा समुद्रकिनारा. तर आता मी हाचा व्हिडिओ हा इथेच संपवतो. जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि कोणी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा, की जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तर आपण भेटू माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, कारण की गरमी खूप आहे.